दिवाळीचा शुभारंभ मानल्या जाणाऱ्या वसुबारस या मंगलदिनी माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांनी आपल्या निवासस्थानी गायीचे मनोभावे पूजन करून दिवाळी उत्सवाची सुरुवात केली। महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुबारस हा पारंपरिक सोहळा भक्तिभावाने पार पडला। हिंदू धर्मातील वसुबारस हा दिवस गायीच्या पूजनासाठी विशेष मानला जातो। गायीला माता म्हणून वंदन करून समृद्धी, शांतता आणि सौभाग्याचे आशीर्वाद घेतले जातात। याच परंपरेचा सन्मान राखत एकनाथ भोईर यांनी आपल्या घरी सजवलेल्या मंडपात गायीची विशेष आरास केली होती। फुलांच्या हारांनी, दीपमाळांनी आणि पारंपरिक पद्धतीने वातावरण उत्सवी बनलं होतं। या प्रसंगी माजी नगरसेविका एकता भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर तसेच संपूर्ण भोईर कुटुंबीय, स्थानिक नागरिक, महिला मंडळ सदस्य, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी गायीच्या चरणी नम्रतेने वंदन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। भोईर कुटुंबियांच्या पुढाकाराने गेल्या वर्षापासून वसुबारस हा उपक्रम सातत्याने आयोजित केला जातो। या उपक्रमातून गोसंवर्धनाचे महत्त्व, संस्कृतीची परंपरा आणि धार्मिक ऐक्याचा संदेश दिला जातो। दीपावली, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण म्हटल्यानंतर दीपावली, आणि आज दीपावलीचा हा पहिला दिवस आहे। पहिला दिवस हा सुरू होतो तो गायींच्या पूजनापासून। वासुबरस म्हणून हा दिवस आपला सुरू होतो आहे, आजच्या दिवाळीचा पहिला दिवस। आणि तो आज या ठिकाणी गोमातेचं पूजन, हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला एक 33 कोटी देवांचं स्थान असलेलं दैवत हे मानलं जातं। आणि या ठिकाणी आपण ती सेवा आज आपण पाहतोय। या ठिकाणी माझ्या या रोणवाल प्लाझामधल्या सुद्धा सर्व महिला भगिनी ज्या गोमातेला मानतात त्या सर्व या ठिकाणी पूजनासाठी आलेल्या आहेत। आणि आज या ठिकाणी गोमातेचं पूजन आम्ही केलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे साहेब यांनी एक संकल्प सोडला होता पंढरीच्या वारीच्या निमित्ताने, का ह्या वर्षाची वारी आपण 3 संकल्प करूया। त्यामध्ये एक महत्त्वाचा संकल्प त्यांनी सोडला का गो पूजन आणि गोमातेचं आपण संरक्षण, हे संवर्धन आणि संरक्षण हे करायला पाहिजे। म्हणून आज आपण या ठिकाणी खरं तर या गोमातेचं आम्ही ह्या गायी आणलेल्या आहेत। आणि या गायींना आज माझ्याकडे जवळजवळ 6 महिने झाले आणून। आज वसुबरस खरंच मलाही मी स्वतःला नशीबवान समजतो, तर मला त्यांची सेवा करायला मिळते। गायीची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा। 33 कोटी देव तिच्या हृदयामध्ये सामावलेले आहेत, आणि ती सेवा करणं हे सर्व प्रत्येकाच्या नशिबाला ते नसतं। शेवट गायी पाळणं किंवा गायींना सांभाळणं, आमच्या गावच्या साईडला आपल्याकडे खूप जागा असते, त्या ठिकाणी आपण गायी मोठ्या प्रमाणात गोठा, माझाही हे स्वतःचा गोठा गायीसुद्धा आहे। परंतु त्याला त्यांची सेवा करण्यासाठी जे पाहिजे ते मला स्वतःला श्रमदान करणं किंवा अशा प्रकारची सेवा करण्यासाठी मला मिळत नव्हती। परंतु या ठिकाणी त्या परमेश्वराच्या कृपेने या ठिकाणी मला ती सेवा करायला मिळाली, तर मी स्वतःला खरं तर भाग्यवान समजतो। आणि आज ही गोसेवा आपण या ठिकाणी केलेली आहे। आज गोपूजन झालेलं आहे, आणि आज या ठिकाणी ही गायी राहतात, तर एक समाधान वेगळं मिळतं। एक मानव जीवनामध्ये जे समाधान आवश्यक असतं ते समाधान आपल्याला मिळतं, ते आत्मीय समाधान असतं, आणि ते समाधान आज आम्हाला मिळालेलं आहे। सर्व कुटुंब माझं त्यामुळे खुश असतं। प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा काही ना काहीतरी सेवा त्या गायीची करत असतो। आम्हाला सुद्धा बरं वाटतं, आणि त्या ठिकाणी मला गायी या ठिकाणी मी ती ठेवलेल्या आहेत त्या सेवा करण्यासाठी। एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा संकल्प सोडला, तो संकल्पसुद्धा कुठंतरी पूर्णत्वात व्हायला पाहिजे। शेवट नेत्याचा आदेश आपण मानणं हे आपलंसुद्धा कर्तव्य आहे, आणि चांगला आदेश दिला का त्याची अंमलबजावणी करणं हे सुद्धा कार्यकर्त्याचं काम असतं। आणि म्हणून आम्ही ताबडतोब हे गायी या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला त्या गायी दिल्या, आणि मी त्या स्वीकारल्या, आणि त्यांना मी याच ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी ठेवल्या, आणि आज त्यांची सेवा आमच्या हातनं घडते।